आदेश. रामकृष्ण हरी. आज गुरुपौर्णिमा, अर्थातच व्यास पौर्णिमा. आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये आज ही पौर्णिमा साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत. म्हणून आपणही आपल्या सद्गुरूंना वंदना करणार आहोत. मागच्या वेळेस पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्य महाराज यांच्या आत्मबोध नावाच्या ग्रंथातला पहिला श्लोक, त्याचा आधार घेऊन थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजही त्याचा अपरोक्ष अनुभूती नावाचा ग्रंथ, या ग्रंथातील पहिल्या श्लोकावरती आपण चिंतन करणार आहोत. पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्यांचं थोडंसं जर आपण पाहिलं तर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अर्थात प्रकरण ग्रंथ. पहिलं तर त्यांनी त्यांच्या अत्यंत अल्प आयुष्यामध्ये गीता, उपनिषद यासारख्या महान ग्रंथांवरती भाष्य केलं. ब्रह्मसूत्रांसारखा अतिउच्च ग्रंथ ह्याच्यावरती टीका केली, गीतेवरती भाष्य केलं. वेदांतमधील आलेला विचार हा त्यांनी अत्यंत साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्यांनी कुठलाही नवीन संप्रदाय, कोणताही नवीन पंथ निर्माण केला नाही. जो वेदांमधला विचार आहे तोच विचार अधिक प्रभावी रीतीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे करत असताना गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांच्यावरतीच केवळ भाष्य न करता त्यांनी अनेक प्रकरण ग्रंथ निर्माण केले. मग त्याच्यामध्ये दृग्दृश्य विवेक असेल, पंचीकरण असेल, आत्मबोध असेल, अपरोक्ष अनुभूती असेल, असे अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले. आज आपण त्यांचा अपरोक्ष अनुभूती या ग्रंथातला पहिला जो श्लोक आहे त्याच्यावरती आपण थोडं चिंतन करणार आहोत. कारण कोणत्याही ग्रंथांची सुरुवात करण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करणं हा शिष्टांचा संप्रदाय आहे. मंगला करावी लागते, वंदना करावी लागते. अर्थात ही वंदना कुणाला, हे मंगल कुणाला? अर्थातच सद्गुरूंना. कारण सद्गुरूशिवाय ज्ञान नाही. सद्गुरू हाच आपल्याला त्या ज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्या सद्गुरूला वंदना करायची आहे. म्हणून श्रीहरिम परमानंदम उपदेष्टारम ईश्वरम सर्व लोकानां कारणम तम नमाम्यहम. त्यांना वंदना केलेली आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. श्रीहरी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शब्दांना काही कमीच नाही. त्या परमात्म्याला अनेक नावं दिलेली आहेत. श्रीहरी एक स्वतंत्र ग्रंथच आपल्याकडे आहे, विष्णू सहस्त्रनाम. म्हणून त्या परमात्म्याला एक नाम दिलं, एक हरी. माऊलींचा आपल्याकडे एक हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हरी हा शब्द अनेक वेळेला आलेला आहे. म्हणून श्रीहरी. हरी म्हणजे चैतन्य. हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण करणारा? दुःख हरण करणं, कष्ट हरण करणं. हा तर खूप अलीकडचा विचार आहे. पण सगळ्याला कारण काय असेल तर ते आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि हे आत्मस्वरूपाचं अज्ञान हा हरी हरण करतो. अर्थात सद्गुरू हरण करतो. कारण हरी हरा नाही भेद. भेद नाही. हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही. आणि अर्थातच गुरु हे परब्रह्म आहे. म्हणून हरी किंवा हर किंवा सद्गुरू याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. जसं माठ, आणि तो माठ ज्या मातीपासून बनला त्याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. मातीला आलेला आकार म्हणजे माठ आहे. म्हणून माठ आणि माती याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे.
म्हणून अशा गुरूंना वंदना करायची आहे. श्री हरिम परमानंदम. ते श्रीगुरू कसे आहेत? परम आनंदाचं स्वरूप आहे. प्रत्येक वेळेस आपण आनंद शोधायला जातो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो, मिळत नाही असं नाही. पत्नीतून मिळतो, मुलांतून मिळतो, या संसारातल्या प्रत्येक वस्तूमधून आपल्याला आनंद मिळतो, परंतु परम आनंद नाही. परम आनंद हे केवळ सद्गुरूच देऊ शकतात, कारण ते आनंदाचं भांडार आहे. म्हणून परमानंदम उपदेष्टारम ईश्वरम. जो उपदेष्टा आहे तो ईश्वर आहे. ईश्वरच या देहाच्या मध्ये येऊन उपदेश करण्याकरता आलेला आहे. जो ईश्वर आहे तो उपदेष्टा आहे, किंवा उपदेष्टा जो आहे तोच ईश्वर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये तो ईश्वर आहेच, पण प्रत्येक व्यक्ती हा ईश्वर नाही. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वर हा ईश्वर रूपाने प्रगट नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा उपदेष्टा नाही, तो उपदेश करू शकत नाही. मनुष्याच्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये तो येऊन जेव्हा उपदेश करतो तेव्हा तो ईश्वर ठरतो, तेव्हा तो सद्गुरू ठरतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जेव्हा उपदेश करतात ते ईश्वरच आहे, साक्षात ब्रह्मच आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा गुरु नुसते गुरु नाही, जगद्गुरू. आणि ते आपल्या शिष्याला उपदेश करतात. कशाचा उपदेश करतात? आत्मस्वरूपाचा उपदेश करतात. अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. शिष्यस्ते महाम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुन महाराजांनी शिष्यत्व पत्करलं आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा हे उपदेष्टा आहे. उपदेष्टारम ईश्वरम सर्व लोकानाम कारणम. सर्व लोकाचं कारण काय असेल तर सद्गुरू आहे, ईश्वर आहे. सगळ्या सृष्टीचं कारण एक आहे, निमित्त कारण एक आहे, उपादान कारण एक आहे, निमित्त कारण. आणि एक कारण जे आहे ते अभिन्न निमित्त उपादान कारण. म्हणून ईश्वर हे सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणून जसं मातीपासून घट बनला, घट माती हे घड्याचं अभिन्न निमित्त कारण आहे. जसं आपल्याला माठ आणि माती वेगळे करता येत नाही, द्वैत करता येत नाही, हे अद्वैत आहे. म्हणून ते आणि मी हे वेगळं नाही. म्हणून सद्गुरूसुद्धा आपल्याला तेच सांगतात की मी आणि तू वेगळं नाही. म्हणून उपदेश करताना सद्गुरू शिष्याला हाच करतात, तत्त्वमसी. तत् त्वम आणि असी, तेच मी आहे. म्हणून सद्गुरू हा सर्व लोकांचं कारण आहे. आणि कसं कारण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. त्याच्यापासून वेगळं नाही. त्याच्यापासूनच सृष्टी निर्माण झाली, त्याच्यामध्येच राहिली, त्याच्यामध्येच विलीन झाली. पण ते कधी जन्माला आलं नाही, ते मात्र जसं आहे तसंच आहे. म्हणून असा जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूला मी नमन करतो. रामकृष्ण. अतिउच्च ग्रंथ ह्याच्यावरती टीका केली, गीतेवरती भाष्य केलं. वेदांतमधील आलेला विचार हा त्यांनी अत्यंत साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्यांनी कुठलाही नवीन संप्रदाय, कोणताही नवीन पंथ निर्माण केला नाही. जो वेदांमधला विचार आहे तोच विचार अधिक प्रभावी रीतीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे करत असताना गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांच्यावरतीच केवळ भाष्य न करता त्यांनी अनेक प्रकरण ग्रंथ निर्माण केले. मग त्याच्यामध्ये दृग्दृश्य विवेक असेल, पंचीकरण असेल, आत्मबोध असेल, अपरोक्ष अनुभूती असेल, असे अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले. आज आपण त्यांचा अपरोक्ष अनुभूती या ग्रंथातला पहिला जो श्लोक आहे त्याच्यावरती आपण थोडं चिंतन करणार आहोत.
कारण कोणत्याही ग्रंथांची सुरुवात करण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करणं हा शिष्टांचा संप्रदाय आहे. मंगला करावी लागते, वंदना करावी लागते. अर्थात ही वंदना कुणाला, हे मंगल कुणाला? अर्थातच सद्गुरूंना. कारण सद्गुरूशिवाय ज्ञान नाही. सद्गुरू हाच आपल्याला त्या ज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्या सद्गुरूला वंदना करायची आहे. म्हणून श्रीहरिम परमानंदम उपदेष्टारम ईश्वरम सर्व लोकानां कारणम तम नमाम्यहम. त्यांना वंदना केलेली आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. श्रीहरी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शब्दांना काही कमीच नाही. त्या परमात्म्याला अनेक नावं दिलेली आहेत. श्रीहरी एक स्वतंत्र ग्रंथच आपल्याकडे आहे, विष्णू सहस्त्रनाम. म्हणून त्या परमात्म्याला एक नाम दिलं, एक हरी. माऊलींचा आपल्याकडे एक हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हरी हा शब्द अनेक वेळेला आलेला आहे. म्हणून श्रीहरी. हरी म्हणजे चैतन्य. हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण करणारा? दुःख हरण करणं, कष्ट हरण करणं. हा तर खूप अलीकडचा विचार आहे. पण सगळ्याला कारण काय असेल तर ते आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि हे आत्मस्वरूपाचं अज्ञान हा हरी हरण करतो. अर्थात सद्गुरू हरण करतो. कारण हरी हरा नाही भेद. भेद नाही. हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही. आणि अर्थातच गुरु हे परब्रह्म आहे. म्हणून हरी किंवा हर किंवा सद्गुरू याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. जसं माठ, आणि तो माठ ज्या मातीपासून बनला त्याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. मातीला आलेला आकार म्हणजे माठ आहे. म्हणून माठ आणि माती याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा गुरूंना वंदना करायची. श्री हरिम परमानंदम. ते श्रीगुरू कसे आहेत? परम आनंदाचं स्वरूप आहे. प्रत्येक वेळेस आपण आनंद शोधायला जातो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो, मिळत नाही असं नाही. पत्नीतून मिळतो, मुलांतून मिळतो, या संसारातल्या प्रत्येक वस्तूमधून आपल्याला आनंद मिळतो. परंतु परम आनंद नाही. परम आनंद हे केवळ सद्गुरूच देऊ शकतात, कारण ते आनंदाचं भांडार आहे. म्हणून परमानंदम उपदेष्टारम ईश्वरम. जो उपदेष्टा आहे तो ईश्वर आहे. ईश्वरच या देहाच्या मध्ये येऊन उपदेश करण्याकरता आलेला आहे. जो ईश्वर आहे तो उपदेष्टा आहे, किंवा उपदेष्टा जो आहे तोच ईश्वर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये तो ईश्वर आहेच, पण प्रत्येक व्यक्ती हा ईश्वर नाही. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वर हा ईश्वर रूपाने प्रगट नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा उपदेष्टा नाही. तो उपदेश करू शकत नाही. मनुष्याच्या शरीरामध्ये, अंतःकरणामध्ये तो येऊन जेव्हा उपदेश करतो तेव्हा तो ईश्वर ठरतो, तेव्हा तो सद्गुरू ठरतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जेव्हा उपदेश करतात ते ईश्वरच आहे, साक्षात ब्रह्मच आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा गुरु नुसते गुरु नाही, जगद्गुरू. आणि ते आपल्या शिष्याला उपदेश करतात. कशाचा उपदेश करतात? आत्मस्वरूपाचा उपदेश करतात. अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. शिष्यस्ते महाम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुन महाराजांनी शिष्यत्व पत्करलं आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा हे उपदेष्टा आहे. उपदेष्टारम ईश्वरम सर्व लोकानां कारणम. सर्व लोकांचं कारण काय असेल तर सद्गुरू आहे, ईश्वर आहे. सगळ्या सृष्टीचं कारण एक आहे निमित्त कारण, एक आहे उपादान कारण, एक आहे निमित्त कारण, आणि एक कारण जे आहे ते अभिन्न निमित्त उपादान कारण. म्हणून ईश्वर
हे सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणून जसं मातीपासून घट बनला, घट माती हे घड्याचं अभिन्न निमित्त कारण आहे. जसं आपल्याला माठ आणि माती वेगळे करता येत नाही, द्वैत करता येत नाही, हे अद्वैत आहे. म्हणून ते आणि मी हे वेगळं नाही. म्हणून सद्गुरू सुद्धा आपल्याला तेच सांगतात की मी आणि तू वेगळं नाही. म्हणून उपदेश करताना सद्गुरू शिष्याला हाच करतात, तत्त्वमसी, तत् त्वम आणि असी, तेच मी आहे. म्हणून सद्गुरू हा सर्व लोकांचं कारण आहे. आणि कसं कारण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. त्याच्यापासून वेगळं नाही. त्याच्यापासूनच सृष्टी निर्माण झाली, त्याच्यामध्येच राहिली, त्याच्यामध्येच विलीन झाली. पण ते कधी जन्माला आलं नाही. ते मात्र जसं आहे तसंच आहे. म्हणून असा जो सद्गुरू आहे, त्या सद्गुरूला मी नमन करतो. रामकृष्ण.